नमस्कार, राधिकाज आर्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता गोकुळ अष्टमी जवळ आली आहे आणि आपण श्रीकृष्णासाठी आपल्याला हार बनवायचा. तर त्यासाठी अशा प्रकारचे कमल पेंडंट आणि मोती यूज करून ही 0.3 mm ची वायर घेतली मी आणि ह्याचे असे 3 पार्ट करून घेतले आणि याला तात्पुरता असा आपल्याला असा लूप तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून मणी आपले खाली सांडणार नाहीत. अशा पद्धतीने हा लूप तयार करून घेतला आहे मी. आता आपल्याला प्रत्येक रोमध्ये 10-10 मणी ओढून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तिन्ही रोमध्ये मी आता 10-10 मणी ओढून घेते. या पद्धतीने 3 mm चे मोती घेतलेत मी. आपण आपल्या श्रीकृष्णाच्या साईजप्रमाणे लहान मोठे मोती किंवा कमी जास्त पण करू शकतो. अशा पद्धतीने 10-10 मोती आता आपले घालून तयार आहेत आणि आपल्याला हे अशा प्रकारचं कमल पेंडंट आहे. तर याला 3-3 होल असतात. तर प्रत्येक होलमधून एक तार आपल्याला अशी काढायची आहे. अशा प्रकारे हे बघा, या पद्धतीने आपल्या आता ही हाराची अशी एक साईड कंप्लीट झाली. पुन्हा आपल्याला तसेच 10 मणी ओढून आणि पुन्हा एक पेंडंट घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. अशा पद्धतीने आता आपले हे 2 पेंडंट घालून तयार आहे. आता आपल्याला ह्यामध्ये ही पट्टी घालून घ्यायची आहे. तर हे 3 होलचं कनेक्टर आहे. ही पट्टी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपलं हे हाराची एक साईड आता कंप्लीट झाली. आता आपल्याला ह्याला खाली पेंडंट लावायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आता याला पण आपल्याला वरच्या बाजूला असाच लूप तयार करून घ्यायचा आहे, जसं आपण आधी केला होता. अशा प्रकारे थोडासा तिन्ही तार एकत्र करून ट्विस्ट करून आणि मग त्याला लूप तयार केला. हे बघा, ही एक साईड आपली बनवून तयार आहे. आता आपल्याला मोरपंख कुंदन हा वरच्या साईडला 3 वेगळ्या वेगळ्या होलमधून आणि खालच्या साईडने एकाच होलमधून ही तार आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आता आपल्याला हे कमलचं पेंडंट लटकन म्हणून लावायचं आहे. तर ह्याला आपण असं थोडं वायर ट्विस्ट करून आणि पहिल्या होलमधून काढून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे पुन्हा आपल्याला मधला होल सोडून आणि शेवटच्या होलमधून 3ही तार असे काढून घ्यायचे. या पद्धतीने अशा प्रकारे आपलं हे हाराला लटकन तयार झालं आहे. पुन्हा आपल्याला मोरपंख कुंदन दुसऱ्या साईडला पण लावून घ्यायचं आहे. तर इथे पण तीच कृती करायची आहे. पहिल्यांदा 3ही तार आपल्याला एकाच होलमधून काढून आणि दुसऱ्या साईडला 3 वेगळ्या वेगळ्या होलमधून काढायचे. हे बघा, या पद्धतीने इथे एकाच होलमधून आहे आणि वरच्या बाजूला आपण 3 वेगळ्या वेगळ्या होलमधून हे काढून घेतलं, म्हणजे त्यामध्ये गॅप तयार होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला ह्याच प्रकारे दुसरी लाईन पण तयार करून घ्यायची. हे बघा, पुन्हा 10-10 मणी ओढून आणि एक कमलचं पेंडंट टाकलेलं आहे. या पद्धतीने आपला हा हार आता तयार आहे. पुन्हा आपल्याला शेवटी ही पट्टी घालून आणि लूप तयार करून घ्यायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने दोन्ही साईडला असे लूप तयार झाले. आता आपल्याला याला दोरी लावायची आहे. तर त्यासाठी मी हा कॉटनचा थ्रेड घेतला आहे आणि ह्यामध्ये हा अशा प्रकारचा एक ग्लास बीट घालून घेतला आहे 6 mm चा. आणि हा धागा आता आपल्याला दोन्ही लूपमधून असा पास करून जॉईंट करून घ्यायचा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला हा बाळकृष्णाचा हार आता तयार आहे. याला खालच्या बाजूने पण मी एक लटकन लावून घेतला. 6 mm चाच मोती यूज केला आणि या ठिकाणी असा ॲडजस्टेबल हार आपला बनून तयार आहे. ठीक आहे, दोन्ही साईडला मी हा फॅब्रिक ग्लूने हा कॉटनचा धागा असा स्टिक करून घेतला आहे आणि इथे पण वर नॉट करून अशा पद्धतीने आपला हा ॲडजस्टेबल हार तयार आहे. व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तशी कमेंट करा. आता आपल्याला कानातले करून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी 6 mm चा हा ग्लास बीड घेऊन आणि मोरपंख कुंदनमध्ये अशा पद्धतीने आपण जसं लोरियल तयार करतो त्याच पद्धतीने असं लटकन आपल्याला तयार करून घ्यायचं. या पद्धतीने आता ही आपली एक कानातली कोडी तयार आहे. ठीक आहे, उरलेली वायर आता कट करून घेऊया. अशा प्रकारे बाळकृष्णाचे कानातले पण आता तयार आहेत. तर ह्या गोकुळाष्टमीला तुम्ही पण आपल्या हाताने असा हार तयार करून बघा. खूप सुंदर असा हार आपला रेडी आहे आणि कानातले पण खूप सुंदर झालेले आहेत. हे बघा, या पद्धतीने आपला सुंदर असा हार तयार आहे. ह्या हाराची ऑर्डर होती त्यामुळे हा हार मी लवकर कंप्लीट केला आहे. तर तुम्ही पण अशाच पद्धतीचे हार तयार करून बघा. थँक्स फॉर वॉचिंग.